आज दिनांक 7/8/2025 रोजी महसूल सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील एकूण 2345 कार्यालयांनी काही ना काही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये मुंबई येथील वरळी इथं असलेल्या दुय्यम निबंधक ऑफिस 2, 3, 4 आणि 5 मधील दुय्यम निबंधक सुधाकर मोरे, संचित देशपांडे, श्रीमती वनिता रहाटे तसेच महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। यासाठी सदरहू कार्यालयातील कर्मचारी वर्ग तसेच इतर मंडळींनी सदरहू रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। नमस्कार। या कार्यक्रमाचं आयोजन का करण्यात आलं? नमस्कार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दरवर्षी आमचं महसूल सप्ताह जो असतो आपला 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट यामध्ये आम्ही कार्यालयाला डेकोरेशन करतो आणि महसूल सप्ताहाचं औचित्य साधून कुठले तरी नवीन असे सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा नवीन उपक्रम राबविणे या प्रकारचे आम्ही प्रयोग करत असतो। तर या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर हे घेण्याचं ठरवले आणि संयुक्त विद्यमाने म्हणजे इथे मुंबईचे 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 4ही कार्यालय आहेत। 4ही कार्यालयाला मिळून एकत्रित आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्यासाठी आम्हाला आमचे स्थानिक सहकारी जसे प्रमोदजी आहेत, गिरीशजी आहेत, त्यानंतर भाऊसाहेब आहेत, राजन आहेत, त्यांनी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले। नागरिकांसाठी महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी रक्तदान चालू असेल त्यांनी स्वेच्छेने 3 महिने पूर्ण झाले असतील त्यांनी जरूर रक्तदान करावे। मी स्वतः 25 वेळा रक्तदान केलेलं आहे। धन्यवाद। महिला देखील मॅडम काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आणि आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण एक महिला, आपण महिलांना काय आव्हान कराल? नमस्कार, मी वनिता संतोष रहाटे, मी सहदुय्यम निबंधक मुंबई 2 मध्ये कार्यरत आहे। महसूल व नोंदणी विभाग कडनं जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये महिलांनी म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे रक्तदान पण केलेलं आहे। पण असंच मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी महिलांनी इथे रक्तदान करावं असं मी सगळ्यांना महिलांना आवाहन करते। महिलांनी रक्तदान करणं का आवश्यक आहे, कारण की महिला गरोदरपणामध्ये त्यांना फार त्रास होतो आणि तेव्हा फार आवश्यकता असते रक्ताची। त्यामुळे जे महिलांनी आवर्जून सांगते की त्यांनी रक्तदान करावं। तर काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आज रक्तदान शिबिर आहे, आपण देखील या ठिकाणी सहभागी आहात, तर आपण काय शुभेच्छा? नमस्कार, माझं नाव संचित देशपांडे, इथे मी महसूल व वन विभागाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये मुंबई 5 नंबरच्या कार्यालयामध्ये मी कार्यरत आहे। शासनाचा महसुली आठवडा 1 ऑगस्ट पासून चालू होतो। पुढे 1 आठवडा, एक सोहळा म्हणून आपण ऑलमोस्ट सगळे एन्जॉय करतो। इथे ह्या सोहळ्यामध्ये एक छोटस एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही इथे रक्तदान शिबिर एक आयोजन केलेलं आहे। माझी स्वतःची आणि सगळ्या आमच्या स्टाफची अशी इच्छा आहे की आलेल्या सर्व जनतेने साथने बघावं आणि करावं, रक्तदान करावं। रक्ताची कुठे कुठे गरज भासते हे काही सांगायची खरं तर गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी महिलांपासून प्रत्येक हॉस्पिटल पासून तुम्ही कुठेही जाल ते तुम्हाला रक्ताची भयंकर आवश्यकता भासते। तर रक्तदान हे खूप महत्वाचं आहे आणि एक छोटीशी सामाजिक बांधिलकी जपायच्या या इच्छेनं आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। माझं पुन्हा एकदा सर्वांना आव्हान असेल की जेव्हा वेळ मिळेल, जसा चान्स मिळेल तसं प्रत्येकाने रक्तदान करावं। मी उत्पला हेगडे तर जे महानगर रक्तपेढीमध्ये मी जनसंपर्क अधिकारी या पदावर काम करते। सध्या ह्या ऑफिसने ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज केला ही खूप महत्वाची बाब आहे की सध्या मुंबईमध्ये डेंग्यू मलेरियामुळे प्लेटलेटची खूप सारी डिमांड आहे आणि सध्या सगळ्या ब्लड बँक ड्राय चाललेले आहे की डेली आम्ही 100-150 जरी बॉटल जमा केल्या तर त्यातून निघणारे प्लेटलेट आहे ते पेशंटला कमीच पडत आहे। तर स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेची ही ब्लड बँक आहे आणि हिच्या अंडर स्टेट गव्हर्नमेंट आणि BSCच्या प्लस प्रायव्हेट मध्ये जे पेशंट आहे त्या सगळ्यांना रक्त पुरवठा केला जातो। आमच्याकडून हर डोनरना डोनर कार्ड आणि सर्टिफिकेट दिलं जातं। जे डोनर कार्ड आहे ते त्याची व्हॅलिडिटी 2 वर्षापर्यंत असते आणि त्याच्या आधी त्यांचे फॅमिलीवाले किंवा फ्रेंड्स यांना रक्ताची गरज भासल्यास कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तो पेशंट ऍडमिट असेल तर त्यांना एक ब्लड बॅग एनी ग्रुपची फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते। त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्यांना एक ऍप्रिशिएशन सर्टिफिकेट दिलं जातं
डोनरनी डोनेट केल्याबद्दल. तर आमचं आता असं मत आहे की हर एक व्यक्तीने, हर जेंट्सनी हर 3 महिन्याने ब्लड डोनेट करणं गरजेचं आहे की वर्षातून त्याने 4 वेळा रक्तदान करावं, जेणेकरून 1.25 लिटर फ्रेश ब्लड त्याच्या शरीरात बनलं तर बीपी आणि डायबिटीस हे आजार ऑटोमॅटिक पुढे जातात. त्याच्या व्यतिरिक्त आता इथे आहे की बऱ्याचशा महिला पण रक्तदात्या पुढे आल्या, पण हिमोग्लोबिन काउंट कमी असल्यामुळे त्या रक्तदान करू शकल्या नाही. पण त्यांना आम्ही प्रॉपर एक डाएट चार्ट दिलेला आहे की तो जर त्यांनी फॉलो केला तर त्यांचं हिमोग्लोबिन नेहमी लेवलला राहील आणि पुढच्या वेळेला त्या नक्की रक्तदान करू शकतील. त्या दृष्टीने आम्ही त्यांना गाईड केलेलं आहे. सध्या आज ऑफिस कडून जवळजवळ 20 बाटल्यांचं आम्हाला मिळालेले आहेत, प्लस 10 तिथं 15 लोक रिजेक्ट झाले की जे मेडिकेशनमुळे किंवा हिमोग्लोबिनमुळे काही महिला रिजेक्ट झालेल्या आहेत. पण सातत्याने रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे, कारण जे महानगर रक्तपेढी इथे डेलीची रिक्वायरमेंट आहे 100 ते 150 ब्लड बँक. आमची ब्लड बँक आहे ती 100% कंपोनंट सेपरेशन करते, म्हणजे एका 350 ml ब्लड पासून प्लेटलेट, प्लाझ्मा, आरबीसी असे 3 प्रोडक्ट बनवतात. त्यामुळे एक व्यक्तीचं रक्तदान 3 लोकांना जीवनदान मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त जे महानगरमधून थॅलेसिमिया, सिकल सेल, हिमोफिलिया, A+ अॅनिमिया, कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलं जातं. प्लस जे कार्ड होल्डर आहे, आमच्याकडे रक्तदान केलेले कार्ड होल्डर आहे, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त अर्बनायझर कोटा आहे तो पण 5% फ्री राहतो, म्हणजे 60 to 70% आमच्याकडून चॅरिटी फ्री ऑफ कॉस्ट ब्लड जातं. आणि जे लोक चार्जेस घेऊन ब्लड घेतात तर त्यांना आम्ही मिनिमम चार्जेस मध्ये फक्त टेस्टिंग चार्जेस घेऊन ब्लड देतो. प्रमोद बामणे आज सहदुय्यम निबंधक मुंबई शहर येथे लावलेला रक्तदान शिबिर, येथे सहदुय्यम निबंधक मुंबई शहर यांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर, याच्यामध्ये सुधाकर मोरे साहेब, संचित देशपांडे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि सर्वांनी रक्तदान करावं, का तर प्रत्येक नागरिकाला रक्ताची गरज लागते आणि प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावं. रक्तदान हे श्रेष्ठ दान. चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.